खरं जे काही रोपटं आहे त्या ठिकाणी मुलींना जे काही शिक्षणाचं प्रवेशद्वार त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं ते या फुले दाम्पत्यांनी सुरू केलेलं होतं. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण स्त्री मुक्ती दिन, स्त्री सक्षमी दिन सुद्धा म्हणू शकतो की स्त्रियांची अज्ञानापासून मुक्ती करण्याचं काम या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये फक्त शिक्षणावर काम केलं नाही तर त्यावेळेच्या सामाजिक चालीरीती रूढी परंपरा असतील, मग त्यामध्ये सतीची चाल असेल. तुम्हाला माहिती असेल की सतीची चाल काय, तर पती गेल्यानंतर त्या पती सोबतच तिला सुद्धा जावं लागायचं. त्या चाली विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम, समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. केशवपणासारखी प्रथा असेल त्या प्रथेविरोधात सुद्धा त्यांनी काम केलं की एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर त्या स्त्रीला विद्रुप केलं जायचं, तिच्या डोक्यावरचे केस काढून टाकले जायचे. आणि म्हणून कशा याच्यामध्ये दोन्ही दाम्पत्यांनी या ठिकाणी अगदी नाव्यांचा संप सुद्धा घडून आणलेला होता त्या प्रथेविरोधात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अशा अनेक ज्या काही चालीरीती आहेत, दुष्ट आहेत, त्या चालीरीती विरुद्ध हुंड्याची चाल असेल. त्याचप्रमाणे विवाहाला बंदी होती की एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर तिला परत लग्न करता येत नव्हतं. आणि मग तिचं पुढचं आयुष्य काय? ब्राह्मण समाज त्याला विरोध करत होता. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा या विधवा पुनर्विवाहाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करण्याचं काम या ठिकाणी या दोन्ही दाम्पत्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आणि अशा चालीरीती आहेत की त्यामध्ये समाजामध्ये या स्त्रीला संचार करणं, मुक्तपणे फिरणं हे अवघड होतं. आणि त्याविरुद्ध या सावित्रीबाई फुले यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून फक्त त्यांनी शिक्षण क्षेत्रातच काम केलं नाही तर स्त्रीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे. कुठेही तिच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जर विधवा असेल तर विधवेला त्या ठिकाणी परत जर जगण्याचा अधिकार किंवा बाल प्रतिबंध कायदा या ठिकाणी गृह त्यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं. अनेक महिलांना त्यांनी सांभाळलं. त्या ठिकाणी त्या महिलांची प्रसूती करून घेतली आणि त्यातीलच एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं होतं. त्या मुलाचं नाव होतं यशवंत. अशा चांगल्या सामाजिक सुधारणा करण्याचं काम या ठिकाणी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दाम्पत्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं आहे? जे सावित्रीने केलं, आपण म्हणतोय की तू सावित्री हो. तू सावित्री हो म्हणजेच काय? आज या ठिकाणी आपल्या दोन मुली या ठिकाणी सावित्रीच्या वेशात आहेत. त्यांनी आपण काय करायचं आहे? आपल्याकडून काय अपेक्षा आहे? तर सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला घडवण्याचं काम जे केलेलं आहे तेच काम आपल्या सगळ्या सावित्रींना करायचं आहे. आजही आपला समाज या चालीरीतीतून काय बाहेर पडलेला आपल्याला दिसत नाही आहे. अनेक रूढी परंपरा आपण आजही या ठिकाणी पाळताना दिसतो आहे. अनेक या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय अत्याचार होताना दिसत आहे. आजही अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. मग त्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. मग हुंड्यासारखा असेल, हुंडाबळीच्या ज्या काही घटना घडतात त्या असेल, त्या विरोधात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रखरपणे विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. अंगावर शेण घेऊन सगळं काम केलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरच होणारा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी दूर करण्यासाठी काम करायचं आहे. प्रत्येकीने जर अशा पद्धतीने विचार त्या ठिकाणी केला,